विद्यार्थी मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग सेकंड इयर या कोर्समधील मॅथमॅटिक्स थर्ड M3 या सब्जेक्टमध्ये आपण स्टॅट हा चॅप्टर पाहतात. आपण प्रत्येक टॉपिक वरती आपला व्हिडिओ आहे. आता हा शेवटचा टॉपिक, स्टॅट चॅप्टर मधील हा शेवटचा टॉपिक कोणता? ऑब्टेन द रिग्रेशन लाईन. या क्वेश्चन मध्ये आपल्याला टेबल दिलेला असतो. टेबल आर गिवन और टेबल आर नॉट गिवन असे आपल्याला दोन टाइप एक्झामला दिले जातात. टेबल आर गिवन, टेबल आर नॉट गिवन. टेबल दिला असेल तर x आणि y अशा दोन व्हॅल्यूज द्याव्या लागतात. x कॉलम किंवा x रो आणि y रो. आणि टेबल आर नॉट गिवन असेल तर आपल्याला व्हॅल्यूज द्याव्या लागतात. आता बोर्डवरती एक्झाम्पल जे आहे ते आहे टेबल आर गिवन. टेबल दिले असताना आता हा टेबल दिला आहे x चा रो आणि y चा रो. आपण गिवन टेबल x चा कॉलम आणि हा y चा कॉलम केलाय. ओके, x2 y2 x * y असे पाच कॉलम आपल्याला रिग्रेशन लाईनच्या क्वेश्चन आणि कोरिलेशनच्या क्वेश्चनला पाहिजे असतात. कोणकोणते कॉलम? 5 कॉलम्स x y x2 y2 x * y. दोन कॉलम तर त्यांचेच असतात, x कॉलम y कॉलम. आपण फक्त तीन करायचे x2 y2 x * y. टोटल सर्वांची समेशन केली, टेबल कंप्लीट. हियर n = 5. 5 n म्हणजे नंबर ऑफ रोज. 1 2 3 4 5. आडवे रो 5 आहे. n = 5. फाइंड पहिली स्टेप रिग्रेशन काढताना ऑब्टेन द रिग्रेशन लाईन किंवा ऑब्टेन द कोरिलेशन. हा क्वेश्चन आपल्याला कॅल्क्युलेट करताना, सॉल्व करताना कंपल्सरी आपल्याला तीन टॉपिक पाहिजे. फाइंड x बार y बार हा पहिला नंबर. x बार y बार, x बार चा फॉर्म्युला समेशन x/n. ओके 3. सिमिलरली y बार समेशन y/n 5. x बार मिळाला, y बार मिळाला. पुढे फाइंड सिग्मा x आणि सिग्मा y. हा दोन नंबरचा पॉइंट आहे. आपले चारही पॉइंट माहित पाहिजेत किंवा पाठ पाहिजेत. समेशन फाइंड x बार y बार, सिग्मा x सिग्मा y. आणि तिसरा पॉइंट आहे कोहेरेन्स ऑफ x y. आणि या तिघांवरून आपल्याला कोरिलेशन काढता येतो. कोरिलेशन वरून आपल्याला या चौघांवरून पुन्हा रिग्रेशन लाईन काढता येते. ओके, आता नेक्स्ट सिग्मा x आणि सिग्मा y. हा सिग्मा x चा फॉर्म्युला आहे. सिग्माचा फॉर्म्युला लिहिताना अंडर रूट मध्ये लिहितात. समेशन x2/n - x बार स्क्वेअर. आन्सर कंप्लीट. सिग्मा x फायनल. सिमिलरली सिग्मा y समेशन y2/n y बार स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट केल्या समेशन y. सिग्मा x आणि सिग्मा y काढताना x बार y बार चा यूज होतो. नेक्स्ट फाइंड कोहेरेन्स ऑफ xy. कोहेरेन्स ऑफ xy चा फॉर्म्युला आहे समेशन xy/n - x बार * y बार. व्हॅल्यूज पुट केल्या, कोहेरेन्स ची व्हॅल्यू मिळाली 2.6. तुम्हाला तीन व्हॅल्यूज मिळाल्या, x बार y बार, सिग्मा x सिग्मा y आणि कोहेरेन्स. अशा पाच व्हॅल्यूज आपल्याला मिळाले. म्हणजे तीन पॉइंट संपले. पॉइंट 1, पॉइंट 2, पॉइंट 3. आणि नंतर कॅल्क्युलेशन कोरिलेशन. फाइंड कोरिलेशन बिटवीन x and y. r नोटेशन आहे कोरिलेशनचं. कोहेरेन्स ऑफ xy अपॉन सिग्मा x सिग्मा y. हा सिंपल फॉर्म्युला आहे कोरिलेशनचा. कोहेरेन्स ऑफ xy डिवाइडेड बाय सिग्मा x इंटू सिग्मा y. या तीन व्हॅल्यूज पुट केल्या, आन्सर आलं 0.7267. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कोरिलेशन बिटवीन x and y. क्वेश्चन आहे ऑब्टेन द रिग्रेशन लाईन. रिग्रेशन लाईन काढण्यासाठी आपल्याकडे कोरिलेशनची व्हॅल्यू पाहिजे. ओके, पुन्हा एकदा स्टेप पहा. रिग्रेशन लाईन काढण्यासाठी नंबर 1 स्टेप x बार y बार, नंबर 2 सिग्मा x सिग्मा y, नंबर 3 कोहेरेन्स ऑफ xy आणि नंबर 4 कोरिलेशन बिटवीन x and y. अशा चार व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. ऑब्टेन द रिग्रेशन लाईन. रिग्रेशन लाईन x ऑन y, x ऑन y. मग तो फॉर्म्युला x - x बार r * सिग्मा x सिग्मा y y - y बार. टोटल व्हॅल्यूज ठेवा, x बार ची ठेवा, r ठेवा, सिग्मा x सिग्मा y y बार. फक्त आपल्याला हा सिंगल x आणि हा सिंगल y या दोघांच्या व्हॅल्यूज ठेवता येत नाही. ओन्ली x आणि ओन्ली y या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित नाहीत. हे आहे असेच. आणि सगळ्या व्हॅल्यू ठेवा, कॅल्क्युलेशन करा. x ची व्हॅल्यू मिळाली x = 0.394y इंटू या तिघांचे कॅल्क्युलेशन मल्टिप्लाय डिवाइड बाय हा नंबर
आणि मग त्याने मल्टिप्लाय y ला 5 ला आणि आन्सर कंप्लीट. हा नंबर मायनस ने पलीकडे शिफ्ट, वी गेट ऑब्टेन द रिग्रेशन लाईन x ऑन y. अशाच पद्धतीने आपल्याला रिग्रेशन लाईन y ऑन x काढावं लागतं. हे झालं x ऑन y. नेक्स्ट टॉपिक आहे y ऑन x. y ऑन x लिहिताना y मायनस y बार r इंटू सिग्मा y अपॉन सिग्मा x आणि x मायनस x बार. ओके, आणि ते पुट व्हॅल्यूज करा. वी गेट ऑब्टेन द रिग्रेशन लाईन्स x ऑन y आणि y ऑन x. असेच व्हिडिओ आपण पाहू.